आमचा दियेश घरी आला नाही हो. रात्री 9 वाजता दियेश कदमच्या वडिलांचा फोन आला. त्यांचा आवाज अगदी घाबरागुबरा होता. दिव्येश कदम घरी पोचला नव्हता. तो आज शाळेत नक्कीच आला होता, कारण त्याच्या 10वी अ ला मीच मराठी शिकवित होते. मी आज त्याने एका प्रश्नाचं बऱ्यापैकी उत्तरही दिलं होतं. दिव्येशचे बाबा, आज दिव्येश शाळेत नक्कीच आला होता, पण आता त्याला शोधणार कुठे? तुम्ही 5:30ला फोन केला असतात तर बरं झालं असतं. 5ला शाळा सुटते. अर्ध्या तासात गावात राहणारी मुलं घरी पोचतात. हा माझा साधा सरळ हिशेब होता. हे दिव्येशचे बाबा काय झोपले होते 4 तास? अहो बाई मॅडम, जरा माझं ऐकून घ्या हो. शाळा सुटली की तो विक्रोळ येऊन ठाण्याला कर्नावट क्लासेसला जातो हो. तिथून घरी येतो 8 होता, पण आता 9 वाजले. अहो मग येईल. गाड्यांचा गोंधळ असेल. 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याला समज आहे. मी माझ्या परी समजूत घातली. 10 वाजता त्यांचा परत फोन. अजून तो आला नाही. 10:30ला मात्र कदमांचा फोन आला. डिरेलमेंटमुळे दिव्येश अडकून पडला. मग भूक लागली म्हणून जवळच्या हॉटेलात जेवला आणि मग घरी परतला. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो. मग मलाही स्वस्त झोप लागली. सकाळी नेहमीसारखी शाळेत गेले. वर्गात दिव्येश होताच. काय रे, काल किती वेळ अडकून पडला होतास दिव्येश तू स्टेशनवर? मी विचारलं. हा मॅडम. दिव्येश तोंडातल्या तोंडात, घरी फोन का केला नाहीस? एवढा वेळ डिरेलमेंट झाली तर आई बाबांना काळजी लागते केवढी. मॅडम. तो परत अगदी तुटक बोलून मी खाली मान घालून बसला. पण आजूबाजूला मुलं तोंड दाबून हसत होती. मी त्यांच्याकडे लक्ष न देता शिकवायला सुरुवात केली. पण तास संपला तरी दिव्येश माझ्या मनात होताच. मी वाचनालयात गेले. ताजी वर्तमानपत्र चाळली. गाडीच्या डिरेलमेंटची कुठेच बातमी नव्हती. मनात शंकेची पाल चुकचुकली. मी दिव्येशला बोलवायचं ठरवून माझ्या ऑफिसात पोचले. निरोप धाडला. दिव्येश हात बांधून समोर उभा होता. काल ठाण्याला डिरेलमेंट झालीच नव्हती दिव्येश? होती मॅम. खोटं बोलतोस. खोटं बोलतो आहेस तू. नाही मॅडम, मी आजची प्रमुख वर्तमानपत्रे बघून आले. त्यात बातमी आली नाही. हा माझा दोष आहे का मॅडम? मी आता ठाण्याच्या स्टेशन मास्टरला फोन लावते. मी विचारून टाकते. मनात शंका नको. मी ताबडतोब रिसिव्हर उचलला तसा तो झपकन पुढे झाला. मॅडम नको. खरं सांगणार आहेस? मी पिक्चरला गेलो होतो. क्लास बंक करून. अच्छा, पण हे तुम्ही प्लीज बाबांना सांगू नका. का? ते तुझ्या क्लासची फी भरतात ना. मला बाबांची भीती वाटते. नंतर तर दिव्येशने कबूल केले की तो अनेकदा क्लास बुडवून सिनेमे बघत होता. त्यांच्या बाबांना हे सांगावंच लागणार. दिव्येशने आमच्या दिवे लावले. ते डोळे पुसत म्हणाले, आत्ताच्या आत्ता त्याचा तो क्लास बंद करतो. ते निघता निघता म्हणाले, क्लासची गरज आहे काय? स्व अभ्यासाची संधीच तुम्ही मुलांना देत नाही. आधी शाळा मग क्लास. ते न बोलता निघून गेले. त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी ते मला कीर्ती क्लासच्या बाहेर उभे दिसले. मी काही कामाचे कागद झेरॉक्स करायला शेजारच्या दुकानात गेले होते तेव्हा. का हो? नमस्ते मॅम. मी फार आभारी आहे तुमचा. त्याचा ठाण्याचा क्लास एकदम बंद करून टाकला आणि गावातलाच ताबडतोब लावला. पोचवायला येतो नि आणायला सुद्धा. ड्युटी म्हणजे ड्युटी. मी स्तब्ध. हसावं की रडावं ते कळेना. म्हणजे क्लास लावायलाच हवा अशी दिव्येशच्या बाबांची पक्की धारणा होती. मी चिवटपणे त्यांना म्हटलं, अहो कदम, यापेक्षा दिव्येश जवळ 2 तास स्वतः बसला असता तर खूप फायदा झाला असता. निदान त्याला मोठ्या मोठ्याने वाचायला तरी लावलं असतं. क्लासचं भूत केव्हा उतरणार मानगुटीवरून? दिव्येशचे 6 माहीचे मार्क या क्लासमुळे वाढतात का की कमी होतात ते आपण कम्पेअर करून बघू. मग तरी तुम्हाला माझं म्हणणं पटेल. त्यांनी माझ्या बोलण्यावर आंबट तोंड केलं. मी तिथून निघाले. ही एका दिव्येशची गोष्ट झाली. पण थोड्याफार फरकाने प्रत्येक घरात हेच चित्र इयत्ता 10वीत मुलं जाऊ लागली की दिसतं.
हे अतिशय निराशाजनक असलं तरी सत्य आहे, कटू सत्य. 10वीचं वर्ष सुरू झालं रे झालं किंवा त्या वर्षाचे नुसते वारे वाहू लागले की क्लासच्या मोठमोठ्या जाहिरातींना नवे धुमारे फुटतात आणि पालकांची चर्चा चालू होते. चाटेला घालू की महेशला घालू, व्हेकेशन बॅच की रेग्युलर कम व्हेकेशन भरी, मुलगा 24 तास बिझी, 11,000 भरले हमखास यशवाल्या क्लाससाठीच. बाबांच्या पैशाचं चीज करा, पैसे काही झाडाला लागत नाही. मी माझी ड्युटी केली, त्याला क्लासात घातलंय, आता दिल्या फीला जागणं हे त्याचं काम. पालकांचं हे बोलणंही नित्याचंच आहे. वर्तमानपत्रातला जाहिरातीचा रतीब चालूच असतो. तो भल्या भल्यांना बधीर करणारा असतो. अगदी पहिला आलेला मुलगा किंवा मुलगी सुद्धा फोटोसकट बोलते की अमुक क्लासला मला फार म्हणजे फारच फायदा झाला. तेव्हा पालकांच्या हळव्या हृदयावर त्यांचा फारच परिणाम होणं किती स्वाभाविक आहे, नाही का? किती झालं तरी आपल्या 1 या 2 जमान्यातल्या पालकांना आपलं मूळ जमाना गाजवणारं, किमान पक्षी चांगलं जीवनमान जगणारं असं समक्ष असावं असं वाटणं चूक आहे का? मुळीच नाही. पण त्याला क्लासात अडकवणं हा एकमेव पर्याय नाही. मी गेल्या 27 वर्षांच्या अनुभवावरून आपल्याला सांगते की इयत्ता 9वीत 85% गुण मिळविणारा विद्यार्थी क्लासच्या वळीमारानंतर जर 85.5 पर्यंत जाणार असेल तर कशाला हवा तो मानसिक नि शारीरिक ताण. त्यापेक्षा व्हेकेशन बॅच, सुट्टीचे वर्ग हाच मध्यम मार्ग अत्युत्तम आहे. आपलं मूल 80% वा अधिक मार्क मिळवणार असेल तर त्याला कोणत्याही कोचिंग क्लासची यकिंचितही गरज नाही. शाळेतला अभ्यास, शिक्षकांचं मार्गदर्शन, पूर्ण तयारीने केलेला स्वअभ्यास आणि पालकांचं प्रोत्साहन इतकं सारं पुरेसं आहे. पडीक पोपट फक्त परीक्षार्थी होतात हे लक्षात ठेवायला हवं. ज्ञानार्जनाचा मूळ हेतू स्वयंप्रज्ञ विद्यार्थी तयार करणं हाच आहे. अमेरिकेत गेलेल्या एका हुशार विद्यार्थ्यांचे अनुभवाचे बोल मला आपल्याला मुद्दाम इथे आग्रहपूर्वक सांगावेसे वाटतात. तो म्हणतो, माझ्या बुद्धीच्या जोरावर मी इथे आलो खरा, पण पहिले 6 महिने अगदी बावरलेलं कोकरू होतो. कारण मुंबईत असताना सर्व महत्वाच्या शैक्षणिक वर्षात मला इतकं स्पून फिडिंग झालं होतं की स्वतः विचार करायचा असतो, करता येतो हेच मी विसरलो होतो. मग मात्र मेंदू ब्रशअप केला आणि आता जमू लागले आपल्या मनाने काम करणं. हे झालं आणखी पुढचं. पण सध्या शालेय स्तरावरल्या आपल्या मुलींना सुट्टीत SSCची पाठ्यपुस्तके आणून द्या. ती ज्या विषयात कच्ची असतील त्या विषयांचा उन्हाळी वर्ग लावायला कोणतीच हरकत नाही. मात्र एकदा शाळा सुरू झाली की शाळा, क्लास, शाळेचा गृहपाठ, क्लासचा गृहपाठ या ओझ्याखाली बिचारे मुलं चेचून जात. अभ्यासाची गोळी नष्ट होते, मन यंत्रवत होतं आणि शरीर तक्रार करू लागतं. हा आटापिटा कशासाठी? कित्येकदा क्लासच्या परीक्षांसाठी अभ्यास व्हावा म्हणून मुलं शाळेत येत नाहीत का? तर तिथे सज्जड फी भरली म्हणून. शिवाय कोचिंग क्लासच्या नावाखाली दिव्येश सारखी कितीतरी मुलं घराबाहेर पडतात नि क्लासात जात नाही. बरं, वर्गात 60 तर क्लासला 80 मुलं. कितीनी काय लक्ष देणार क्लासवाले? वैभव नावाचा माझ्या संस्कार वर्गाला येणारा मुलगा 10वीत येईनासा झाला. एकदा रस्त्यात भेटला, म्हणाला, मावशी मी सध्या खूपच बिझी आहे. शाळा संपली की शाळेतला डबा खाऊन गणित सायन्सचा क्लास असतो, तिथे वाटेतच स्नॅक्स खाऊन मी मराठी निबंध पत्रक लेखनाच्या विशेष शिकवणीला जातो, कारण मातृभाषेत आपण मार खातो असं आईचं मत आहे. मग संस्कृतची स्पेशल ट्युशन आणि संध्याकाळी 2 तास इंग्रजीचा मर्यादित वर्ग, म्हणजे सर 4च मुलांचा तास घेतात. शाळा, क्लास आणि एका क्लासातून दुसऱ्या क्लासात जाणं त्यातच माझा वेळ जातो. आई म्हणते, संस्काराचं आपण नंतर पाहू, आधी मार्क. गमतीने म्हटलं, या सर्व जत्रीत समाजशास्त्रांचा विषय सुटून गेला की रे आईच्या लक्षात आलं तर खैर नाही. तोही हसला, येतो मावशी क्लासला. उशीर झाला तर बोलणी बसतील. तर असं आहे, आपल्या मुलामुलींचा विचार आपणच डोळे उघडे ठेवून करायला हवा.